महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होतीये। कुलधर्म कुलाचार धर्मानुसार या ठिकाणी विधी केला जातो। चंपाषष्ठी म्हणजे खंडोबा देवाचा प्रकट झालेला आजचा दिवस असतो। तर आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी तिथल्या भक्तांशी बातचीत केली आहे, पाहूयात। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी जेजुरी गडावरती दाखल झालेले आहेत। या ठिकाणी कुलधर्म कुलाचार धर्मानुसार या ठिकाणी विधी केला जातो। मोठ्या संख्येने या ठिकाणी लाखो भाविक या जेजुरी गडावरती दाखल झालेले आहेत। या चंपाषष्ठी उत्सवाची नेमकी महती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी चंपाषष्ठी उत्सवाची सांगता आज होत आहे। भगवान शंकराने मार्तंड भैरव जो अवतार घेतला तो आजचा दिवस मार्गशीर्ष महिन्याची षष्ठी। देवाच्या मार्तंड भैरवाच्या अवतारावर जेव्हा फुलांचं उधळण केले जाते ती फुलं चाफ्याची होती, म्हणून याला चंपा म्हणजे चाफा संस्कृतमध्ये असं म्हणतात आणि त्याची गोष्टी आज केली जाते। सर्व मल्हारी भाविक भक्तांना जय मल्हार आणि चंपाषष्ठीच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी सकाळीच आज पहाटे 3 वाजता देवाची आरती भूपाळी वगैरे सगळं झालं। 3 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं झालं। त्यानंतर सगळी पूजा अर्चना होऊन देवाचे घट उठवले गेले आणि आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे। आज देवाला वांग्याची भरीत आणि बाजरीचा भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। तो नैवेद्य दाखवल्यानंतर भाविकांना दिवसभर तोच महाप्रसाद म्हणून दिला जाणार आहे। बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत देऊन या उत्सवाची सांगता होणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी।